नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आपला जो BPMSचा कोर्स चालू आहे त्यापैकी आपला शेवटचाच व्हिडिओ असणार आहे, तो म्हणजे लेआउट परमिशन. हा कोर्स संपल्यानंतर मी दुसरा कोर्स लॉन्च करणार आहे, तो म्हणजे ऑटोकॅड ट्युटोरियल्स. त्यामध्ये आपण बिगिनर्स पासून ॲडव्हान्स पर्यंत सर्व टॉपिक्स क्लिअर करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओजना नक्की लाईक करा. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला या लेआउटची माहिती देतो. आता हे डी क्लास म्युन्सिपाल्टीमध्ये मी हे लेआउटची परमिशन टाकणार आहे. टोटल प्लॉट एरिया आहे तो 20,736 स्क्वेअर मीटर आहे आणि 20,000 असल्यामुळे आपल्याला म्हणजे 4,000 स्क्वेअर मीटरच्या वर जर प्लॉट असेल तर आपल्याला 10% ही ओपन स्पेस द्यावी लागते आणि 20,000च्या वर स्क्वेअर मीटर जर आपला एरिया असेल प्लॉटचा तर आपल्याला 5% ॲम्युनिटी स्पेस प्रोव्हाइड करायला लागते. त्यामुळे मी काय केलं आहे, या एरियात ओपन स्पेस दिलं आहे आणि इथे ॲम्युनिटी स्पेस दिलं आहे. आणि एक रूल काय आहे की ज्यावेळेला ॲम्युनिटी स्पेस आपल्याला द्यावी लागते त्यावेळेला 12 मीटरचा रोड द्यावा लागता. आता हा एक्झिस्टिंग रोडच आहे जो 12 मीटर आहे, त्यामुळे मी हा आतमध्ये अप्रोच रोडसुद्धा 12 मीटर ठेवलेला आहे त्या आणि बाकीचे 9 मीटर ठेवलेले आहेत. तर तुम्हाला मी UDPCRचे नियम दाखवतो. हां, रिक्रिएशनल ओपन स्पेसेस हे बघा, हे इथं दिले ते 0.4 हेक्टरच्या वर असेल म्हणजे 4,000 स्क्वेअर मीटरच्या वर आपला प्लॉट असेल तर आपल्याला 10% ही आपल्याला ही ओपन स्पेस म्हणजे रिक्रिएशनल ओपन स्पेस म्हणून मार्क करावं लागतं आपल्याला. त्यानंतर ॲम्युनिटी स्पेसचं पण तुम्हाला दाखवतो. तर डी क्लाससाठी आहे हे ॲम्युनिटी स्पेस हे लेस दॅन 20,000 स्क्वेअर मीटर काही द्यायला लागत नाही, पण जर 20,000 स्क्वेअर मीटरच्या वर असेल तर 5% आपल्याला इथे द्यावी लागते. तर आता आपण BPMSच्या वेबसाईटवर जाऊ आणि ह्याची माहिती भरायला सुरुवात करू. तर आपल्याला TP क्लायंट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि इथे न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा आहे. नेम ऑफ सर्व्हिस, लेआउट अप्रुव्हल, इम्प्लिमेंटेशन एजन्सी ती प्रायव्हेटच असणार आहे. सब टाईप आहे तो लेआउट टेंटेटिव्ह. सुरुवातीला टेंटेटिव्हच घ्यावं लागतं. प्रोजेक्ट नेम आपण देऊ लेआउट परमिशन. साईट ॲड्रेस तुमचा काय जो असेल तो डिटेलमध्ये टाकून घ्या, कारण तोच आपल्याला फायनल प्रिंटमध्ये येतो. त्यानंतर इथून आपल्याला पार्ट प्लॅन, इथून गुगल इमेज आणि इथून NOC अपलोड करायचे. ती मी अपलोड करून घेतो. इथून गुगल इमेज आणि इथून आपल्याला NOC अपलोड करायचे. टाईप ऑफ प्रपोजल रेसिडेन्शियलच घेणार आहे, कारण हा लेआउट आपला तो रेसिडेन्शियल आहे. गॅस लाईन नाही आहे, I2R नाही आहे, नो येणार. आता हा आमचा झोन येतो तो 4मध्ये येतो. तुमचा जो काही असेल तो एकदा कन्फर्म करून सिलेक्ट करा. टाईप ऑफ लेआउट रॉ आहे. लोकेशन नॉन कंजेस्टेड आहे. रोड डिटेल्स 12 मीटर असल्यामुळे अबाव 9 मीटर. बाकीचं हे सगळं नोच येणार आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्हवर क्लिक करायचं आहे. आता इथे हे लँड डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. हा रेसिडेन्शियल झोन R1. इथे तुमचा जो काही सर्वे नंबर वगैरे आहे तो डिटेलमध्ये भरायचा आहे. मी आत्ता टेंटेटिव्ह भरून घेतो आहे, टेस्टसाठी भरतो आहे. रॉच येणार. आपला एरिया आहे तो इथे टाकून घ्यायचा, हा 20,736 स्क्वेअर मीटर. इथे सुद्धा तेवढाच येणार. इथे आपलं IGR नुसार माहिती भरून घ्यायची आहे.
ॲम्युनिटी स्पेस हँडओव्हर करायची आहे. आता हे प्रोराटा तर FSI काय घ्यायचं नाही आहे. इथे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड टाकायचं आहे. हे मी अंदाजे टाकतोय. तुमचा जो काही असेल तो गुगल अर्थ किंवा गुगल मॅपवरून तुम्ही तो शोधून टाकू शकता. हे नो येणार. इथे तुमचं जे ओनर्सचे डिटेल्स असतील ते भरून घ्या. इथे लोकेशन टाकून घ्यायचं आहे. इथून सर्वे नंबर तुमचा जो काही असेल तो सिलेक्ट करा. हे मी टेस्टसाठी घेतले. ते सेव्ह करायचं आहे आणि ओके करायचं आहे. हां, इथं सेव्ह झाली की इथं फायनल सबमिट करायचं आहे. फायनल सबमिट झालं की इथे हे ओके करायचं आहे. आणि आता TP क्लायंटमधून आपण याचं ऑटोकॅडचं ट्रेसिंग करून घेऊ. तर TP क्लायंट आपण ओपन केलेला आहे. त्यामधला हा आपला प्रोजेक्ट आहे. लेआउट परमिशन हा इथे ओपन करायचा आहे. थोडासा वेळ घेतं हे. तर इथे जी खाली ड्रॉइंगची लिस्ट दिलेली आहे त्याच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि आपला तो फाईलचा पाथ द्यायचा आहे. लेआउट परमिशन ते ही फाईल आहे आपली. ओपन करायची आहे आणि ओके करायचं आहे. तर आपली फाईल इम्पोर्ट झालेली आहे आणि ह्याच्यावर पुन्हा डबल क्लिक करायचं आहे आणि येस म्हणायचं आहे. म्हणजे ते फाईल आपली ऑटोकॅडमध्ये ओपन होते. ॲप्लिकेशन लोडेड सक्सेसफुली. ओके करायचं आहे. आता ह्यात काय करायचं राहिलं आहे, आपण जे राऊंडिंग असतं ना हे करायचं राहिलं. हे मी राऊंडिंग करून घेतो. आता राऊंडिंग म्हणजे जे कॉर्नर प्लॉट्स असतात त्याचा नियम काय आहे. आता हा 9 मीटर आहे, हा 9 मीटर आहे. 9 मीटरच्या हाफ इथं राऊंडिंग यायला पाहिजे आणि ह्या 9 मीटरच्या हाफ इथं यायला पाहिजे. म्हणजे हा 9 मीटर असेल तर 4.5 मीटरचा याचा रेडियस असला पाहिजे. आणि ह्या केसमध्ये काय होणार, हा 12 आहे तर इकडे 6 यायला पाहिजे आणि हा 9 आहे तर इकडे 4.5 मीटर यायला पाहिजे. हे त्याप्रमाणे मी करून घेतो आणि पुन्हा व्हिडिओ सुरू करतो मी. हे मी राऊंडिंग्स करून घेतलेलं आहे. जे इंटरसेक्शन आहेत ते राऊंडिंग मी करून घेतलेलं आहे. हे बघा, हे फॉर एक्झाम्पल इथे दिले यू ही विड्थ आहे तर इथून हे अंतर U/2 आणि हे V असेल तर हे V/2 असं येणार. त्याप्रमाणे मी इथं हे करून घेतले. जसं की हे 4.5 मीटर आहे, ही 9 मीटर आहे तर हे अंतर आपलं हे 4.5 असलं पाहिजे. हां, तसंच आता आपलं 12 आणि 9 मीटरच्या रोडला कसं होणार, ही 12 आहे आपली. त्यामुळे इथे हे 6 मीटर येणार. आता ही 9 मीटर असल्यामुळे आपल्याला इथून हे अंतर 4.5 मीटर हे असं राऊंडिंग द्यायचं आपल्याला. तर आता आपण पहिला पॉईंट बघू. TP क्लायंट, लेआउट, मार्क लँड, रॉ लँड. रेक्टँगलच ड्रॉ करणार आहे इथून ते इथंपर्यंत. ओके, हे मी थोडं बाजूला काढून घेतो. हे नंतर मी प्लेस करणार आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेला आपण रिपोर्ट जनरेट करू त्यावेळेला आपण हे इथं ठेवायचं आहे. कारण आपल्याला हे रोड्स आणि हे मार्क करताना ना हे एरिया जो येईल ना तो डिडक्ट होतो. मग आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो रोडचा असणार आहे. रोड आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो एक्झिस्टिंग रोड आहे तो रोड आपण मार्क करून घ्यायचा आहे. लेआउट, रोड, मार्क एक्झिस्टिंग ऑर ॲक्सेस रोड. आपला एक्झिस्टिंगच आहे, एंटर करायचं आहे. रोड विड्थ आहे ती 12 मीटर टाकायचे आहे. एंटर. स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट आणि एंटर करायचं आहे. हे मग इकडे मूव करून घेतो थोडं मी. हा आपला रोड
एक्झिस्टिंग रोड आहे तो मार्क झालेला आहे. आता इंटरनल रोड्स मार्क करायचे आहेत. इंटरनल रोड मार्क करताना काय करायचं आपल्याला, हा 12 मीटरचा रोड आहे ना तो सेपरेट करून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा रोड जे सेगमेंट्स आहेत ते पण सेपरेट करून घ्यायचे आहेत. त्यासाठी काय करायचं आहे, हे जॉईन करून घेतो मी. आता हा 12 आहे, हा जॉईन झाला म्हणजे आपल्याला ते ब्लॉकनं आपल्याला मार्किंग करायचं आहे त्या रोडचं. हा एक झाला. आता हा एक अखंड 9 मीटरचा एक मार्क करून घेऊ आणि हा एक मार्क करून घेऊ. ओके, त्यानंतर हा आणि हा घेऊ. पुन्हा हा होत नाही आहे, मग असा मार्क करून बघतो मी. सिलेक्ट करतो, नाही आहे होत. एक काम करतो मी, हे ना सरळ इरेज करतो आणि एक्सटेंड करून बघतो. आणि हे इरेज करतो, पुन्हा हे एक्सटेंड करतो. म्हणजे हा सेगमेंट वेगळा झाला, हा सेगमेंट वेगळा झाला. आता हा सेगमेंट एक सेपरेट करून घेऊ, कारण ह्या रोडला आपल्याला नंबर्स पण द्यायचे आहेत. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, करू आता. टीपी क्लायंट, लेआउट, मार्क रोड, मार्क इंटरनल रोड. आपण पहिल्यांदा 12 मीटरचा रोड मार्क करून घेऊ. 12, एंटर. रेसिडेन्शियलच आहे त्यामुळं एकच सिलेक्ट केलं आहे. रोड नंबर आपण याला 1 देऊ. स्पेसिफाय इंटरनल पॉईंट, एंटर केला आणि पुन्हा एंटर करायचं आहे. आणि हा स्टार्ट पॉईंट आणि हा एंड पॉईंट करून एंटर करायचं आहे. मग हा आपला 12 मीटरचा रोड मार्क झालेला आहे. हा मी सेंटरला घेतो. आता बाकीचे आपल्याला 9 मीटरचे रोड्स मार्क करून घ्यायचे आहेत. पुन्हा त्याचं टीपी क्लायंट, लेआउट, रोड, मार्क इंटरनल रोड, 9 मीटर आहे. एंटर करायचं आहे. रेसिडेन्शियलच आहे. त्यानंतर रोड नंबर याला 2 देऊ. ओके, हा एक देऊ. इथून पुन्हा एंटर करायचं आहे. स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट, एंटर. हा 9 मीटर झाला. हा रोड नंबर 2 झाला. पुन्हा एंटर करायचं आहे म्हणजे तेच येते. आता आपला 2 नंबर झाला तर आता 3 नंबर देऊ. पुन्हा एंटर करू. स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट, एंटर करू. हा 9 मीटर झाला आहे. हे टेक्स्ट आपण नंतर ॲडजस्ट करू. 9 मीटर, रेसिडेन्शियल, 4 नंबर. ओके, एंटर. पुन्हा एंटर करायचं आहे. स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट, एंटर. पुन्हा एंटर करायचं आहे. 9 मीटरचा आहे आपला हा. रेसिडेन्शियलच आहे. याला 5 नंबर देऊ. ओके, एंटर. स्टार्ट पॉईंट आणि एंड पॉईंट, एंटर. 5 झाला. आता हा 6वा करून घेऊ. रेसिडेन्शियलच आहे. 6, एंटर. ओके, क्लिक करून एंटर करायचं आहे. स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट, एंटर. 6 झाला आपला. आता 7 करून घेऊ. 7 नंबर. ओके, एंटर. स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट, एंटर. आता हा 8 नंबरचा करून घेऊ. 8 नंबर. ओके, एंटर. पिक इंटरनल पॉईंट झालेला आहे. स्टार्ट पॉईंट, एंड पॉईंट, एंटर. 9 झालेला आहे. आता हा 10 नंबरचा करून घेऊ. 10,
ओके. 10-11 करून घेऊ. हा 12 करून घेऊ. ओके. एंटर. स्टार्ट. एंड. एंटर. हा 13 आणि 14 9 मीटरचा आहे. रेसिडेन्शियल आहे. 13. ओके. स्टार्ट आणि एंड. एंटर. पुन्हा एंटर करू. तीच रिपीट होते कमांड. आता हा 14. ओके. एंटर. स्टार्ट पॉईंट. एंड पॉईंट. एंटर. आता हे मग तुम्हाला रोटेट करायचं असेल रोटेट करू शकता. सेंटरला ठेवू शकता. आणि याचं समजा स्केल वाढवायचा असेल तर तुम्ही स्केल पण वाढवू शकता. SC. एंटर. मॅच प्रॉपर्टी करून घेतो. जेवढे व्हर्टिकल आहेत तेवढे मी रोड्सना मॅच प्रॉपर्टी करून घेतो. ओके. आता मूव करून घेतो थोडं. आपण स्केल करून घेतो. मॅच प्रॉपर्टी करून घेतो हॉरिझॉन्टल रोड्सना. हा व्हर्टिकल हे 2 राहिलेत. MA ना मॅच प्रॉपर्टी होते. हा पार्ट तुम्ही स्किप करू शकता. असे हे व्यवस्थित थोडं करून घेऊ. प्लॉटिंगच्या ड्रॉइंगला म्हणजे बऱ्याचदा रिव्हिजन होतात. फक्त तुम्ही हे करताना म्हणजे प्लॉटिंगचं ज्याला प्रपोजल तयार करत असताना त्याला नियम मात्र नक्की सर्वांनी काळजीपूर्वक वाचा, कारण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहेत हे. ओके. आता आपले सर्व रोड्स मार्क करून झालेले आहेत. एकदा पुन्हा चेक करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ओके. पुढचा पॉईंट बघू. आपला पुढचा पॉईंट आहे तो टीपी क्लायंट लेआउट मार्क ॲबिनिटी एरिया. मी करणार आहे बाउंड्री B. एंटर. पिक इंटरनल पॉईंट. नाव द्यायचं आहे ॲबिनिटी. आता पुन्हा द्यायचं लेआउटमध्ये इथं ओपन स्पेस द्यायचं आहे. मार्क ओपन स्पेस. बाउंड्रीनं मार्क करू B. एंटर. पिक इंटरनल पॉईंट. एंटर. नाव द्यायचं आहे ओपन स्पेस किंवा तुम्ही रिक्रिएशनल एरिया म्हणून पण देऊ शकता. ओके. एक जरा चेक करतो. तर कधी कधी काय होतंय काही एरर्स येतात आणि ते एरियाच मार्क होत नाहीत. ॲबिनिटी पण चेक करतो. असा सिंगल ब्लॉक आलाय म्हणजे एरिया
आपला मार्क झालेला आहे व्यवस्थित. कारण जर समजा एखाद्या वेळेस एक्सप्लोड होण्याची शक्यता असते टेक्स्ट म्हणतो हे एरिया. आता आपण प्लॉट सगळे मार्क करून घेऊ. टिपिक क्लायंट लेआउट मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री. कसलं आहे विचारते. टाईप ऑफ प्लॉट डिटॅच्ड आहे की काय. डिटॅच्डच आहे. एंटर करू. प्लॉट नंबर 1 देऊ. एंटर. हे मी B एंटर करणार आहे. इंटरनल पॉईंट इव्हनलीच आहे. एंटर. कॉर्नर प्लॉट नाही आहे हा. एंटर. हा झाला आपला प्लॉट नंबर 1. पुन्हा एंटर करायचं आहे. आपला डिटॅचच आहे. एंटर प्लॉट नंबर 2. बाउंड्रीनं मार्क करणार आहे B. एंटर. पिक इंटरनल पॉईंट इव्हनलीच आहे. कॉर्नर प्लॉट नाही आहे. हा झाला 2. डिटॅचच आहे. प्लॉट नंबर 3. एंटर. बाउंड्रीनं मार्क करणार आहे. पिक इंटरनल पॉईंट इव्हनलीच आहे. कॉर्नर प्लॉट नाही आहे. हा झाला 3. डिटॅचच आहे. प्लॉट नंबर 4. बाउंड्रीनं मार्क करणार आहे. इव्हनलीच आहे. कॉर्नर प्लॉट नाही आहे. ओके. आता ह्या केसमध्ये काय सांगतो तुम्हाला ते का विचारतं आपल्याला. कॉर्नर प्लॉट आहे. डिटॅचच आहे. प्लॉट नंबर 5. एंटर. बाउंड्री इंटरनल पॉईंट इव्हनलीच आहे. एंटर. कॉर्नर प्लॉट येस. आता काय म्हणतं हे. प्लीज सिलेक्ट इंटरनल पॉईंट टू गेट एरिया ऑफ कॉर्नर. ओके करायचं आणि आपला हा कॉर्नर आहे ना इथे सिलेक्ट करायचा आहे आणि एंटर करायचं आहे. हां हे बघा हे आलं बघा. हा सेपरेट एरिया आला आणि हा सेपरेट एरिया आला. हा माझ्या मते मार्क झालं का नाही बघूया आपण. पुन्हा इथेच ही कमांड रिपीट करून बघूया. हे 5 झाला. 6 7 8 9 आणि इथे 10 येणार आहे. टीपी क्लायंट लेआउट मार्क प्लॉट फॉर लेआउट बाउंड्री. डिटॅच्ड आहे. एंटर प्लॉट नंबर 10 आहे हा. एंटर करू. बाउंड्रीनं मार्क करू. पिक इंटरनल पॉईंट इव्हनलीच आहे. कॉर्नर प्लॉट येस. ओके करायचं आहे आणि पिक इंटरनल पॉईंट एंटर. ओके म्हणजे हे झाले. आता मी हे सर्व प्लॉट्स मार्क करून घेतो आणि आता आपण हे सर्व प्लॉट्स मार्क झाल्यावर मी तुम्हाला टेबल जनरेट करून दाखवतो. याचे हे माझ्या सर्व प्लॉट्सचं मार्किंग झालेलं आहे. आपण इथून प्लॉट नंबर 1 पासून चालू केलेलं ते टोटल प्लॉट्स आपले 95 झालेले आहेत. आता काय करू. टेबल्स आपण जनरेट करू. लेआउट्समधून जनरेट टेबल. सिलेक्ट ऑब्जेक्ट. एंटर करायचं आहे. राईट क्लिक करायचं आहे आणि एक इंटरसेक्शन पॉईंटवर क्लिक करायचं आहे. आपण A0 साईज घेऊ. हा पण आपल्याला शीट साईज कमीच पडणार आहे. आता हे टेबल्स आपले जनरेट व्हायला लागलेत. थोडा वेळ बघायचे. काय करायचं नाही आहे. हा असा मेसेज यायला पाहिजे. टेबल्स जनरेटेड सक्सेसफुली. ओके करायचं आहे. आता यात काय प्रॉब्लेम आहे. आपली ही शीट साईज फारच छोटी झालेली आहे. यासाठी काय करायचं आपल्याला. आपण ट्रेस आउट केलेला पार्ट ना कॉपी करायचं आहे आणि याला आपण ब्लॉक करायचं आहे. याला नाव द्यायचं आहे. एक पॉईंट कुठेतरी सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट ऑब्जेक्ट करून हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथे ओके करायचं आहे. आणि याला काय करायचं आहे. स्केल डाऊन करायचं आहे. ह्या ब्लॉकला ह्या पार्टला काही करायचं नाही. हे इरेज पण करायचं नाही की काही करायचं नाही. एंटर करायचं आहे. पिक पॉईंट आणि पॉईंट
25 म्हणजे आपलं हे 250च्या स्केलला हे बसते. हा इथे हा लेआउट टाकायचा आणि इथे खाली द्यायचं की नाव द्यायचं की लेआउट प्लॅन ॲट 1:250 स्केल. मग काय करायचं आहे, हे थोडंसं अरेंज करून घेतो. आता काय करायचं, टीपी क्लायंट, नंबर ऑफ शीट्स, हा फर्स्ट पॉईंट आणि हा सेकंड पॉईंट घ्यायचा आहे आणि पुन्हा काय करायचं, टीपी क्लायंटमध्ये जाऊन फायनल सबमिट करायचं आहे. आणि फायनल सबमिट झाल्यावर आपण त्याचा रिपोर्ट चेक करू. सिलेक्ट ऑब्जेक्ट, राईट क्लिक करायचं आहे, पुन्हा एंटर करायचं आहे. A0 शीट साईज घ्यायचं, एंटर. हे पुन्हा लोडिंग होतं आहे, ओके करायचं आहे. हां बघा हे PDF आपलं जनरेट झालेलं आहे. हे असं जनरेट झालं बघा. आता आपण काय करू, त्याचा रिपोर्ट चेक करू, बरोबर आलं का सगळं. काही जर एरर्स असतील तर आपण ते सॉल्व करायचा प्रयत्न करू. व्हॅलिडेशन, ही फाईल आहे. हा एरिया आहे. हे सगळे प्लॉट्सचे डिटेल्स आलेत बघा. ओके ओके. हां आता आपल्याला काय द्यायचं आहे, इलेक्ट्रिक सबस्टेशन आणि ग्रे वॉटर रिसायकल अँड रियूज, हे 2 आपण प्रोव्हाइड करू आणि पुन्हा जनरेट करून बघू. आता आपल्याला काय करायचं आहे, टीपी क्लायंटमध्ये जायचं आहे, लेआउट आणि याच्यामध्ये मार्क MSCB सबस्टेशन रेक्टँगलच ड्रॉ करायचं आहे. ते एम्युनिटी स्पेसमध्ये देऊ. आपल्याला 5x5 लागणार आहे. याचं माप एकदा मी चेक करून घेतो. ओके. आणि टीपी क्लायंट, लेआउट, ग्रे वॉटर मॅनेजमेंट, रेक्टँगल, ओके. आता आपण हे जे आधी ब्लॉक केलेला तो इरेज करू आणि पुन्हा आपण हे जे कॉपी केलेलं हे बाजूला घ्यायचं आहे आणि पुन्हा याला ब्लॉक करायचं आहे. सिलेक्ट ऑब्जेक्ट, ओके. रिडिफाईन करायचं कारण आपण आधी नाव दिलेलं आणि पुन्हा याला 0.5 स्केल करायचं. हे मूव करून इथे घेऊ. 0.5 नाही चालणार, आपल्याला 0.25 करायला पाहिजे, म्हणजे ते 250च्या स्केलला होईल. ते ड्रॉइंग आपल्या शीटमध्ये बसेल. फक्त काय करायला पाहिजे, आपल्याला एक टेक्स्ट घ्यायला पाहिजे आणि ते लिहायचं आहे. लेआउट प्लॅन 1:250 स्केल. आता पुन्हा फायनल सबमिट करून बघू. सिलेक्ट ऑब्जेक्ट, हे सिलेक्ट करायचं आहे, एंटर करायचं आहे, इंटरसेक्शन पॉईंट,
ही 0ची साईज घेणार आहे. तर मी इथे पॉज करतो आणि तुम्हाला जनरेट करून दाखवतो पुन्हा. आपलं फायनल सबमिट होत आलं आहे. इथे थोडा मला वेळ लागला आहे, काय माहीत नाही. जवळपास 15-20 मिनटे ना इथे चालला आहे माझा. प्रोसीड विथ द प्लॉट. येस. हां, आपलं फायनल सबमिट झालेलं आहे. आता आपण ते चेक करू, तो एरर गेला काय बघू. व्हॅलिडेशन. हे ओके ओके दोन्ही पण आलेलं आहे बघा. तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपण इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर आता आपली ही सिरीज संपलेली आहे. BPMSचे मेन पॉईंट्स आपले सर्व क्लिअर झालेले आहेत. मी आशा करतो की तुम्हाला ही सिरीज आवडली असेल. आता आपण नेक्स्ट सिरीज चालू करत आहे, ती म्हणजे ऑटोकॅड ट्रेनिंगची. ऑटोकॅड ट्युटोरियल असतील त्यामध्ये, बिगिनर्स टू ॲडव्हान्स असतील. तर तीसुद्धा माझी व्हिडिओ सिरीज चेकआउट करू शकता. थँक्यू. कीप वॉचिंग. बाय.